पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पुणे अपघात प्रकरणात करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कलम 201 लावण्यात येणार आहे। मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला असा दावाही पुणे पोलिसांनी केला। ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे। अशा प्रकारचे एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे, जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता। कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या काळात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती। ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे। म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचेवर 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल। कारण मी रिपीट करतो, त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता। अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता असं अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। तर यावेळी 6 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। आज त्यांची कोठडी जी आहे ती संपलेली आहे। त्यानंतर आरोपीच्या घरातील सीसीटीव्ही छेडछाडीचा प्रयत्न झाल्याची ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणी हाती लागलेली आहे। घरातील सीसीटीव्ही कॅमेरेचे DVR प्राप्त झाले, त्यात छेडछाड झाली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। आणि सरकार पक्ष गुन्ह्यामध्ये 2 कलम जी ती वाढवण्यात आली आहे। तपासात प्रगती आहे। विशाल अग्रवाल यांच्या घरातील गेटवरील नोंदणी, रजिस्टर, मोबाईल या सगळ्या गोष्टी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळे हे पुरावे जे आहेत ते सगळेच कोर्टात हजर करण्यात आलेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी, कारण आरोपीच्या घरातले जे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याच्यात देखील छेडछाड करण्यात आल्याची ही मोठी बातमी समोर येते। मुलाचे आजोबा आणि ड्रायव्हरची देखील एकीकडे चौकशी सुरू असताना दुसरीकडे पोलीस जे आहेत ते अधिकचा तपास करतायत, कारण कोर्टात पुरावे सादर करावे लागणार आहेत आणि त्यानुसार कोर्टात पुरावे सादर केले जात आहेत। घरातील सीसीटीव्ही छेडछाडीचा प्रयत्न झाल्याची देखील मोठी माहिती आता समोर येते। विशाल अग्रवाल यांच्या घरातील गेटवरील नोंदणी रजिस्टर देखील हस्तगत करण्यात आलाय। मोबाईल विशालनं घरीच ठेवलेला होता, तो देखील आज हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यानंतर मोबाईलमधील डाटा ते तज्ज्ञांकडून विश्लेषण करायचं आहे। गाडीची नोंदणी केलेली नाही। ब्रह्मा लेजेस कंपनीच्या नावावर ही गाडी आहे। ड्रायव्हरकडे आणखी चौकशी करायची आहे। सगळ्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी जी आहे ती यावेळी सरकारी पक्षाच्या वतीनं केली जाते। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। कोर्टात दोन्ही पक्षांच्या वतीनं युक्तिवाद सुरू असताना आता सरकारी पक्षानं आरोपीची कोठडी जी आहे ती वाढवून मागितलेली आहे। 7 दिवस वाढवून मिळावी अशी मागणी जी आहे ती सरकारी पक्षाच्या वतीनं कोर्टात सध्या केली जाते। पुणे अपघात प्रकरणी ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सीसीटीव्ही DVR मध्ये छेडछाड झाल्याची देखील माहिती येते। दुसरीकडे पोलिसांनी माहिती दिल्यानुसार की ती कार तो अल्पवयीन आरोपीच घेऊन निघालेला होता, त्याची नोंद जी आहे ती रजिस्टरमध्ये आहे आणि ती रजिस्टर देखील पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि या सगळे पुरावे जे आहेत ते कोर्टात हजर करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आणखी चौकशी करायची आहे, म्हणून पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं कोर्टात करण्यात येते। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सीसीटीव्ही DVR मध्ये देखील छेडछाड झालेली आहे। मुलांचे आजोबा, ड्रायव्हरची आज चौकशी सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे। निलेश, सध्या आपण जर पाहिलं तर सरकारी पक्षाच्या वतीनं अनेक पुरावे जे आहेत ते कोर्टात सादर करण्यात येत आहेत आणि कोठडी जी आहे ती वाढवून मागितली जाते, त्या संदर्भात काय ताजे अपडेट? रुबीन, आज सकाळपासूनच आपण हे प्रकरण पाहतोय। खरं तर सकाळी 11 वाजता जे 6 आरोपी आहेत त्यांना तपासासाठी बाहेर काढण्यात आलं। तपास झाल्यानंतर त्यांना आता या ठिकाणी शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। खरं तर यातला जो विशाल अग्रवाल आहे त्याच्या घराची तपासणी झालेली आहे। घराचे CCTV आहे किंवा त्याचा मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी तपासणी झालेली आहे। विशेष म्हणजे जो अपघाताच्या वेळी जो ड्रायव्हर होता तो गाडीमध्ये होता, गाडीमध्ये किती जण होती, कार कोण चालत होतं याचा पोलिसांनी तपास केलेला आहे।
आहे, मात्र आज सुनावणीमध्ये हे सगळ्या गोष्टी पोलिसांकडून मांडण्यात येणार आहेत। विशेष करून पोलीस जो अग्रवाल आहे, विशाल अग्रवाल आहेत, त्याची कोठडीत वाढ करावी अशी मागणी करतील, कारण तपास अजून राहिलेला आहे। या तपासामध्ये काही जे प्रबळ पुरावे लागतात ते गोळा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि आता काही कलमामध्ये वाढ केलेली आहे। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला होता, हे पोलिसांच्या आता तपासात समोर आलं आहे। त्यामुळे पोलिसांनी सकाळी एक कलम वाढवलेला आहे, 201 हे कलम वाढवलेला आहे। जो पुरावा आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळं आणखीन 420 हा गुन्हा सुद्धा होतोय का ते पण बघता येणार आहे, कारण RTO मार्फत आता याची चौकशी होणार आहे। हे सगळं प्रकरण जे आहे ते आता कोर्टामध्ये या ठिकाणी पोलिसांकडून सादर करण्यात येणार आहे आणि त्यातूनच जो विशाल अग्रवाल आहे त्याची कोठडीची मागणी 2 दिवसा किंवा 4 दिवसाची आणखीन वाढवण्याची या ठिकाणी पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात येऊ शकतो। रुबीना, निश्चित निलेश, आपण ज्या पद्धतीने पाहिलं दोन्ही पक्षाच्या वतीनं सध्या कोर्टात जो आहे तो युक्तिवाद सुरू आहे आणि सरकारी पक्षाच्या वतीनं कोठडी वाढवून मागितली जाते, पोलीस जे ते पुरावे देत आहेत। नेमकं काय सुरू आहे? आरोपीच्या वकिलाच्या वतीनं काय युक्तिवाद सुरू आहे? आता त्यांना या ठिकाणी घेऊन आलेला आहेत आणि जे 6 आरोपी आहेत त्यांची ओळख या ठिकाणी चेक केली जाते, त्यांचे आयडेंटिटी कार्ड आणि जे मेडिकल आहे ते पहिलं सुरुवातीला पाहिलं जातं। जी कागदपत्र आहेत ती पहिली पाहिली जातात, तर त्यानंतर न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर उभं केलं जातं आणि त्या दरम्यानमध्ये जे सरकारी वकील आहेत आणि जे आरोपीचे वकील आहेत ते चौकशी करतात। मात्र हा सगळा जो प्रकार आहे तो न्यायाधीशांसमोर मांडला जातो। पहिल्या घटनेपासून त्या आत्तापर्यंत जो काही तपास केला आहे त्याचा तपशील न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर मांडला जातो। त्यानंतर हे दोन्ही जे वकील आहेत ते युक्तिवाद करतात आणि त्यातूनच आज आपल्याला कळेल की नक्की जो विशाल अग्रवाल आहे त्याला जामिनामध्ये वाढ झाली आहे का किंवा नाही झालेली, आणि जे बाकीचे जे बार मालक आहेत जे त्यांना ताब्यात घेतले आहेत त्यांच्याबाबत कोर्ट काय निर्णय देते हे सगळं काही मिनिटांमध्येच आपल्याला कळेल। मात्र आत्ता या सगळ्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे आणि काही मिनिटांमध्ये हा रुबीना। निश्चित निलेश, खूप खूप धन्यवाद माहिती देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार।